नमस्कार मित्रांनो, आज आपण भाग आणलेला आहे चौथा, ही जी आपली पोलीस भरतीची सिरियल चालू आहे. ओके, संभाव्य प्रश्नांची डेली आपण 5 प्रश्न करतोय. तर आज आपण त्यातला एक पुढचा भाग म्हणजे चौथा भाग आणलेला आहे. आज आपण परत 5 प्रश्न करणार आहोत पोलीस भरतीचे. तर पहिला प्रश्न बघूया काय आहे. बघा, लक्षात घ्या. एका कॅरम स्पर्धेत 32 स्पर्धक होते. हारणारा स्पर्धक बाद असा नियम होता. तर स्पर्धेच्या पहिल्या 3 फेऱ्यांमध्ये एकूण किती स्पर्धक बाद होतील? आता हा प्रश्न तुम्हाला IMP आहे, कारण की का हा विचारला जाण्याची खूप दाट शक्यता आहे. हा कुठल्या पण जिल्ह्याला विचारला जाऊ शकतो मित्रांनो. त्या प्रश्नाला कसं सॉल्व्ह करायचं आहे ते बघूया. बघा, लक्षात घ्या. एका कॅरम स्पर्धेत 32 स्पर्धक होते, म्हणजे 32 काय मुलं आहेत. ओके, हारणारा स्पर्धक बाद असा नियम आहे, म्हणजे जो हारतोय तो डायरेक्ट बाद होतोय. तर स्पर्धेच्या पहिल्या 3 फेऱ्यांमध्ये किती स्पर्धक बाद होतील असा प्रश्न विचारला गेलेला आहे. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, एकूण विद्यार्थी किती तुमचे 32, म्हणजे स्पर्धक किती 32, आणि तुमचे एकूण बघा, लक्षात घ्या, एकूण फेऱ्या होत्यात किती फेऱ्या होतात तुमची 3. आता करायचं काय, लक्षात घ्या. ओके, 3 फेऱ्यांमध्ये किती स्पर्धक बाद होणार आहेत असा प्रश्न विचारला गेलेला आहे. या 32 ला कंपल्सरी कशाने भागायचं? 2 ने. ओके, कशाने भागायचं? 2 ने डिवाइड करा. चला भाग. बे एक बे मोडला किती? 1. बे 7 12, किती आले? 16. म्हणजे लक्षात घ्या, पहिल्या फेरीमध्ये ओके 16 स्पर्धक काय झाले? बाद झाले. ओके, आता करायचं काय, याला हा एकूण स्पर्धक मधून मायनस करा. 32 - 16 किती उरतील? 16. आता एक लक्षात घ्या, पहिल्या फेरीमध्ये 16 स्पर्धक बाद झाले. आता उरले किती मित्रांनो? 16 स्पर्धक. आता परत हे 16 आणा, परत याला कंपल्सरी कशाने भाग द्यायचं? 2 ने. चला भाग देऊन टाकू. बे 1 बे 16. दुसऱ्या फेरीमध्ये किती स्पर्धक बाद होतील? 8 स्पर्धक बाद होतील. ओके, आता परत करायचं काय, बघा इथं 16 स्पर्धक उरले होते ना तुमचे, बरोबर. बघा, हे जो आन्सर आहे ते तुमचं पहिलं, ते तुमचं बाद वालं आहे. काय वालं आहे? बाद, म्हणजे बाद होत आहेत. पहिल्या फेरीमध्ये 16 स्पर्धक बाद झाले आणि एकूण स्पर्धक किती होते? 32. म्हणजे 32 मधून 16 मायनस केले ते 16 स्पर्धक तुमचे उरलेले आहेत. परत 16 ला 2 ने भाग दिलं तर किती स्पर्धक बाद झाले? 8 स्पर्धक बाद झाले. आता उरले बघा, लक्षात घ्या, इथं 16 होते, म्हणजे एकूण स्पर्धक 16 मधून हा 8 तुमचा काय करायचा? मायनस करायचा आहे. बरोबर, किती उरणार आहे? 8. एक लक्षात घ्या. ओके, आता इथं स्पर्धक किती उरले तुमचे? 8 स्पर्धक उरले, म्हणजे दुसऱ्या फेरीमध्ये किती उरले? 8 उरले, आणि बाद किती झाले? 8 बाद झाले. परत हा 8 आणा, याला पण 2 ने भाग द्या. बे 1 बे 8. म्हणजे तिसऱ्या फेरीमध्ये किती स्पर्धक बाद झाले मित्रांनो? किती स्पर्धक बाद झाले? 4 स्पर्धक बाद झाले. आणि एकूण किती स्पर्धक मधून? 8 स्पर्धक मधून, म्हणजे इथून हा 4 हा तुमचा 8 मधून मायनस करा, म्हणजे बरोबर किती उरणार आहे तुमचा? 4. ओके, आता एक लक्षात घ्या, आपल्याला विचारलं काय, 3 फेऱ्यांमध्ये किती स्पर्धक बाद होतील असा प्रश्न विचारला गेला आहे. तर लक्षात घ्या, पहिल्या फेरीमध्ये किती स्पर्धक बाद झाले? 16 स्पर्धक बाद झाले. दुसऱ्या फेरीमध्ये किती स्पर्धक बाद झाले? 8 स्पर्धक बाद झाले. आणि तिसऱ्या फेरीमध्ये किती स्पर्धक बाद झाले? 4 स्पर्धक बाद झाले. तर एकूण स्पर्धक विचारले तुम्हाला 3 फेऱ्यांमध्ये, तर यांची टोटल बेरीज करून टाका. 16 आणि 8 24, 24 आणि 8 28, म्हणजे 3 फेऱ्यांमध्ये किती स्पर्धक बाद होतील मित्रांनो? 28 स्पर्धक बाद होतील. ऑप्शन नंबर 4 याचा राईट आन्सर असणार आहे. मग किती स्पर्धक उरणार आहेत? सिंपल आहे, एकूण 32 स्पर्धक आहेत ना, 28 स्पर्धक बाद झाले, तर 32 मधून 28 गेले तर किती उरणार आहेत? 4 स्पर्धक, म्हणजे 4 स्पर्धक आता पण तिथं खेळत आहेत असा प्रश्न हा तुम्हाला विचारला गेलेला आहे. म्हणजे एकूण स्पर्धकांची किती बाद होण्याची विद्यार्थी आहेत? 28 संख्या ही आहे. प्रश्न करूया दुसरा लगेच. चला, प्रश्न क्रमांक दुसरा बघूया. काय प्रश्न आहे? छान प्रश्न आहे. एका स्पर्धा परीक्षेत अचूक उत्तराला 2 गुण मिळ चला, प्रश्न करूया दुसरा. एका स्पर्धा परीक्षेत अचूक उत्तराला 2 गुण मिळतात, परंतु प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 1 गुण कमी होतो. तेजस्वीने 100 पैकी 80 प्रश्न सोडविले तेव्हा तिला 142 गुण मिळाले, तर तिने एकूण किती प्रश्न बरोबर सोडविले असा प्रश्न केलेला आहे. आता एक लक्षात घ्या, प्रश्न कसं सॉल्व्ह करायचं मित्रांनो. बघा, एका स्पर्धा परीक्षेत अचूक म्हणजे काय? बरोबर उत्तर आलं. ओके, बरोबर उत्तर आलं, किती गुण मिळत आहेत? 2 गुण मिळतात. परंतु प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे, म्हणजे काय, चुकीच्या उत्तरामागे किती गुण कमी होतोय? 1 गुण कमी होतो, म्हणजे 1 गुण कापला जातोय. इथपर्यंत आलं असेल लक्षात.
ओके, तेजस्वीने, जी तेजस्वी तुमची, ओके तेजस्वी, हिने 100 प्रश्न सोडविले. किती प्रश्न सोडविले? 100 प्रश्न. एकूण 100 मधून 80 प्रश्न काय केले तिने? सोडविले. म्हणजे 20 प्रश्न सोडविलेच नाही, आपण असं म्हणू शकतो. ओके, 80 प्रश्न सोडविले. तेव्हा तिला किती गुण मिळाले? 142 गुण मिळाले. 142 गुण मिळाले. तर तिने एकूण किती प्रश्न बरोबर सोडविले? ओके, बरोबर सोडविले. हा प्रश्न तुम्हाला केला गेलेला आहे. आता करायचं का लक्षात मित्रांनो? बरोबर आल्यावर 2 गुण मिळत आहेत, चुकीचे उत्तर आल्यावर 1 गुण कमी होत आहे. बरोबर, या दोघांची सरळ बेरीज करून टाका. बेरीज किती तुमची? 3. इथपर्यंत आलं असेल लक्षात. ओके, सरळ या दोघांची बेरीज करा. इथं पण प्रश्न आणि गुण यांची बेरीज करून टाका. 142 प्लस 80 किती होतील तुमचे? 2. 8 आणि 4 12. चला 1 आणि 1 2. किती झाले? 222 आणि भागीला हा 3 घेऊन या. इथपर्यंत आलं असेल लक्षात. भाग देऊन टाका. 3 1 3, 3 7 21, किती उरला? 1. 3 चौक 12. म्हणजे तेजस्वीने, ओके तेजस्वीने किती प्रश्न बरोबर सोडविले? 74 प्रश्न बरोबर सोडविले. ओके, तर मला एक सांगा मित्रांनो, जर तेजस्वीने 74 प्रश्न बरोबर सोडविले तर मग चुकीचे किती प्रश्न सोडविले लागतील? सिंपल लॉजिक आहे. बघा, 100 पैकी तेजस्वीने 80 प्रश्न सोडविले होते. ओके, त्याच्यातून तिचे 74 बरोबर आले, तर तिचे चुकलेले किती असतील? 6 प्रश्न. बरोबर का? 6 प्रश्न चुकणार आहेत. म्हणजे या पद्धतीने तुम्ही प्रश्न हा सॉल्व्ह करू शकतात. प्रश्न करूया तिसरा लगेच. चला मित्रांनो, प्रश्न क्रमांक तिसरा बघूया. काय बघा, एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे. त्यांच्या पायाची एकूण संख्या 140 आहे. तर प्राणी संग्रहालयातील सिंहांची व मोरांची संख्या काढा. ऑप्शन तुम्हाला दिले 30 सिंह 20 मोर, 25 मोर 25 सिंह, 20 सिंह 30 मोर आणि यापैकी नाही ऑप्शन. आता एक लक्षात घ्या, या प्रश्न कसं सॉल्व्ह करायचंय एकदम व्यवस्थित लक्ष द्या. पहिले कोण मित्रांनो? सिंह. बरोबर का? त्यानंतर मोर. यांची एकूण संख्या किती आहे? 50 आहे. यांची एकूण संख्या किती आहे? 50 आहे. व त्यांच्या पायांची संख्या काय म्हटलं? त्यांच्या पायांची संख्या किती मित्रांनो? 140 आहे. 140 आहे. तर तुम्हाला सिंह आणि मोर यांची संख्या काढायची. ते एक फॉर्म्युला आहे, त्याला काय करायचं बघा, लक्षात घ्या. जे तुम्हाला पायांची संख्या दिली ती लिहून घ्या. पायांची संख्या किती आहे? 140 मित्रांनो. किती आहे? 140. इथं कंपल्सरी मायनसचं चिन्ह ना. 140 पायांची संख्या दिली आणि सिंह आणि मोर एकूण किती? 50. मी तर 50 लिहून घ्या आणि गुणीला कंपल्सरी काय आणायचं? 2. 2 कंपल्सरी काय घेते की 2 प्रकारचे प्राणी आहेत. ओके, पक्षी प्राणी जे असतील ते. इथं 2 घेतला आणि भागीला कंपल्सरी काय करायचं आहे? 2. इथपर्यंत आलं असेल लक्षात. करायचं काय लक्षात घ्या, 140 मायनस ओके 50 गुणिले 2 किती होणार आहे? 100 आणि भागीला काय आहे तुमचा? 2. यांची सरळ वजाबाकी करा. किती येणार आहे? 40 भागिले 2. बरोबर का? भाग द्या. 2 1 2, 2 2 4, 0 4 0. आता लक्षात घ्या, या फॉर्म्युल्याने तुमचं जे पण आन्सर येणार आहे, काय म्हटलं मी? या फॉर्म्युल्याने तुमचं जे पण आन्सर येणार आहे तर ते 4 पायवाले असणार आहे. काय म्हटलं मी? ते 4 पायवालं असणार आहे, हे लक्षात घ्या. तर मला सांगा 4 पायवालं कोण येतं? सिंह. आणि मोरला किती पाय असतात? 2. तर मला सांगा, जर 20 हे तुमचे सिंह निघतायत, बरोबर का? 4 पायवाले आन्सर आले ना आपलं 20. तर मला सांगा एकूण प्राणी किती आहेत आणि प्राणी आणि पक्षी किती आहेत? 50. तर मला सांगा 20 जर सिंह निघतायत तर ऑब्विसली तुमचे मोर किती निघणार? 30. किती निघणार? 30. बरोबर का नाही? बघा, सिंह आले तुमचे 20 आणि एकूण त्यांची संख्या आहे 50. मग 50 मधून 20 मायनस केलं तर किती उरतात? 30. म्हणजे 30 काय येणार तुमचे मोर? मग ऑप्शन नंबर बघून घ्या, 20 सिंह आणि 30 मोर. ऑप्शन नंबर 3 हे तुमचं राईट आन्सर असणार आहे मित्रांनो. प्रश्न करूया चौथा लगेच. चला, प्रश्न क्रमांक 4 खूप छान प्रश्न आहे. एका महाविद्यालयात 100 विद्यार्थ्यांना सरासरी 50 गुण मिळाले, परंतु फेर तपासणीनंतर असे आढळले की एका विद्यार्थ्याला 69 गुणांऐवजी 87 गुण दिले गेले. तर त्या 100 विद्यार्थ्यांची गुणाची अचूक सरासरी किती? अचूक म्हणजे काय? बरोबर सरासरी किती? आता लक्षात घ्या, हा प्रश्न थोडा वेगळा आहे. म्हणजे काय, इथं तुम्हाला काहीतरी एखाद्याला बरोबर मार्क द्यायचे असतात पण ते चुकून काहीतरी दिले जातात. म्हणजे हा प्रश्न तुमची या टाईपचा आहे. एक लक्षात घ्या मित्रांनो.
या प्रश्न कसं सॉल्व्ह करायचं बघूया. एका महाविद्यालयात 100 विद्यार्थी. ओके, एका महाविद्यालयात एकूण किती विद्यार्थी आहेत? 100 विद्यार्थी आहेत, बरोबर का? त्यांची सरासरी गुण ओके किती आहे? बरोबर 50 गुण आहेत. परंतु फेर तपासणीनंतर असं आढळले की एका विद्यार्थ्याला 69 गुणाऐवजी बरोबर 87 गुण दिले गेले. बरोबर 87 गुण दिले गेले, म्हणजे बघा त्याला कमी द्यायचे होते पण जास्त दिले गेले. तर अचूक सरासरी तुमची बरोबर किती असणार आहे? करायचं काय लक्षात घ्या. बघा इथं त्याला जे मार्क दिले गेले ओके, पण जे द्यायचे होते त्यांचे सरळ वजाबाकी करा. म्हणजे काय? 87 मधून 69 काय होणार आहे? -87 - 69 यांची दोघांची वजाबाकी करा मित्रांनो. 7तून 9 जाणार नाही, 1 घ्या 17. 17तून 9 गेला 8, इथं राहिला 7. 7तून 6 गेला 1, किती आलं? 18. ओके, इथं 18 आलं. आणि भागीला काय करायचं? एकूण काय म्हटलं मी? एकूण विद्यार्थ्यांची सरासरी, म्हणजे एकूण किती विद्यार्थी मित्रांनो? 100. तिथं भागीला 100 घेऊन या. ओके, परत सांगतो बघा. या सरड्यांची दोघांची वजाबाकी करा. वजाबाकी किती आली? 18. आणि एकूण विद्यार्थी किती आहेत? 100. 100 ने डिवाइड करून टाका. तर आता 100 ने डिवाइड करायचं असेल तर काय करतो आपण? एकावर किती झिरो आहेत? 2. म्हणजे 2 अंक सोडून पॉईंट ठेवा. कुठून? मागून. ओके, 1 2 इथं पॉईंट 0 म्हणजे 0.18. ओके, हे तुमचं काय येणार आहे? काय लक्षात घ्या. जी 100 विद्यार्थ्यांची सरासरी दिली तुम्हाला 50. ओके, तर या 0.18 मधून हा 50 मायनस करून टाका. काय म्हटलं मी? 0.18 हा 50 मधून मायनस करा मित्रांनो. तुमचं आन्सर भेटून जाणार आहे. ओके, आता मायनस कसं करायचं तर हा प्रश्न पडलाय. लक्षात घ्या, मोठी संख्या वरती असते, मोठी संख्या वरती ठेवली पण हिला पॉईंटच नाहीये, तर याच्या बाजूला एक पॉईंट ठेवा. ओके, आणि त्या पॉईंटच्या खाली पॉईंट ठेवा. आणि ही संख्या बरोबर त्या पॉईंटच्या खाली पॉईंट ना बाजूला जी संख्या दिल्या, म्हणजे कसं? लक्षात घ्या, इथं पॉईंट आहे ना, हा पॉईंट घेतला. इकडं काय? 0 आणि इकडं काय? 18. इथं असं लिहिता येईल तुम्हाला. ओके, आता इथं वरती काही नाही, इथं 2 अंक आहेत, इथं 2 0 ठेवायचे तुम्हाला. काय करायचंय? 2 0, म्हणजे तुम्हाला सरळ वजाबाकी करता येईल. चला आता एक लक्षात घ्या, 0 तर जाणार नाही. डायरेक्ट 5 कडून जर इथं 1 घेतला ते जेवढे 0 असतात हे कंपल्सरी 9 होतात. काय होतात? 9. म्हणजे हा 9 होऊन जाईल, हा 9 होऊन जाईल आणि हा 4, कारण की याच्याकडून 1 घेतला होता ना, म्हणजे या पद्धतीने ती संख्या होणार आहे. बघा 10तून 8 गेली 2, 9तून 1 गेला 8, पॉईंटच्या ठिकाणी पॉईंट, हा 9 आणि हा 4. म्हणजे आपलं आन्सर काय येणार मित्रांनो? 49.82. 49.82 ऑप्शन नंबर 1 याचं बरोबर उत्तर असणार आहे. ओके, प्रश्न करूया आपला शेवटचा 5वा प्रश्न आहे तो करूया आणि मूव ऑन होऊया. चला चला प्रश्न 5वा. एका स्विमरने 800 मीटर पोहणाऱ्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. त्याच्या पोहण्याचे वेग 19 किमी प्रति तास होऊन आहे, तसेच पाण्याच्या प्रवाहाचा वेग 4 किमी तास आहे. जर त्याला ती स्पर्धा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पूर्ण करायची असेल, काय म्हटलं? विरुद्ध दिशेने प्रवाहाच्या करायची असेल तर त्याला किती वेळ लागेल? ऑप्शन आहेत तुमचे 192 सेकंद, 190 सेकंद, 180 सेकंद, 150 सेकंद. ओके, या प्रश्न कसं सॉल्व्ह करायचं लक्षात घ्या मित्रांनो. साधा सिंपल प्रश्न आहे. आता इथं लक्षात घ्या, हा रेल्वेचा प्रश्न नाहीये. तुम्हाला वाटणार रेल्वेचा प्रश्न आहे, तर रेल्वेचा प्रश्न नाही, हा तुमचा बोट प्रवाहाचा प्रश्न आहे. तर मग लक्षात घ्या, रेल्वेच्या प्रश्नामध्ये आपण विरुद्ध दिशेला प्लस करत होतो, बरोबर का? पण इथं बोट प्रवाहाला इथं मायनस करावं लागतं, इथं उलट करावं लागतं. त्या प्रश्न कसं सॉल्व्ह करायचं बघूया. बघा, एक स्विमरने 800 मीटर, बरोबर का? 800 मीटरची स्पर्धा आहे, बरोबर का? ओके, त्याच्या पोहण्याचे वेग 19 किमी प्रति तास आहे. 19 किमी प्रति तास आहे. जर पाण्याच्या प्रवाहाचा वेग, जो पाण्याच्या प्रवाहाचा वेग आहे, ओके, लाटा आपण असं म्हणू शकतो, तर तो 4 किमी प्रति तास आहे. 4 किमी प्रति तास आहे, बरोबर का? जर ती स्पर्धा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पूर्ण करायची असेल, म्हणजे बघा तो इकडून येतोय आणि प्रवाह इकडून येतोय, ओके, याला विरुद्ध दिशा म्हणू शकतो, तर त्याला किती वेळ लागेल असा प्रश्न तुम्हाला केला गेलेला आहे. करायचं काय लक्षात घ्या, हा टोटल डिस्टन्स लिहून टाका. किती आहे? 800 मीटर. ओके, भागिले या दोघांची काय करायची? वजाबाकी. लक्षात घ्या, हा जर रेल्वेचा प्रश्न राहिला असता तर आपण बेरीज केली असती, परंतु आपल्याला बेरीज करता येणार नाही. हा बोट प्रवाहाचा प्रश्न आहे म्हणून आपण याची वजाबाकी करू. 19 मधून 4 गेले किती होणार आहे? 15. इथं भागीला 15 घेऊन आहे.
आणि गुणिले 18/5 वापरा. इथं पण सर 18/5. हो, तुमचा आन्सर लवकरात लवकर निघून येईल. चला भाग तुम्ही 15 कडे भाग जाईल का? चला ट्राय मारू. 15 एक 15. ओके, 15×5 75. 15×5 75 उरतायत 5, म्हणजे भाग जाणार नाही. तर आपण याला काय करू, तोडूया. म्हणजे इथं मी पोचतो. ओके, इथं 800 भागीला काय ना 15. चला 5 ने भाग देऊ. 5 एक 5 उरले 3. 5 × 30 0च्या 0. इथं 5 त्रिक 15. 3 ने इथं भाग देईल. 3 एक 3 3 7 18. 5 ने परत इकडे भाग देईल. 5 एक 5 5 त्रिक 15 उरला 5 दुने 10. राहिला तुमचा 32 गुणिले हा 6. 6 दुने 12 अच्छा 6 त्रिक 18 आणि 19. म्हणजे मला सांगा त्या विरुद्ध दिशेला, ओके, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला त्याला किती वेळ लागणार आहे? 192 सेकंद लागणार आहे मित्रांनो. तो ऑप्शन नंबर तुमचा 1 याचं बरोबर उत्तर असणार आहे. तर आज आपले 5 प्रश्न पूर्ण झालेले आहेत भाग 14चा. उद्या पण भाग 5 आणूया, परत 5 प्रश्न करूया. ओके मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सर्व मित्रांना लाईक शेअर करायला लावा. ओके, भेटूया आपण उद्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.